पुण्यात नुकतेच नव्या विमानतळाच्या इमारतीचं उद्घाटन झालं, परंतु भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून सुरक्षाविषयक मंजुरी न मिळाल्याने नवीन विमानतळावरून विमान उड्डाणासाठी प्रतीक्षा होती। ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने 4 वेळा तपासणी केल्यानंतर सुरक्षाविषयी समाधान व्यक्त केलं। दिल्ली कार्यालयातून अंतिम मंजुरी मिळाल्यावर नव्या टर्मिनलवरून लवकरच विमान उड्डाण भरणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात एअर इंडिया एक्सप्रेसची उड्डाणे होण्याची शक्यता वर्तवली जाते। गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार सुरुवात केलेली आहे। जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अवकाळीने हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातील धान पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी धान पीक कापणीला आलं असून या अवकाळी पावसामुळे या धान पिकाला आता नुकसान होण्याची चिन्ह दिसत आहेत। त्याचबरोबर आंबा आणि फळभाज्यांना सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसणार आहे। आष्टी तालुक्यातील बांबर्डा गावाला अवकाळी पाऊस आणि वादळाचा जोरदार तडाखा बसला। वादळात 8 ते 10 घरांवरील छत आणि पत्रे उडालेत, भिंतींचेही नुकसान झाले। व्यक्ती जनावरेही जखमी झाले असून पावसामध्ये अन्नधान्य भिजलं असून छत उडाल्याने निवाराचा प्रश्न निर्माण झालाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतीये। या उन्हामुळे उष्माघात होऊन प्रकृती गंभीर होऊ शकते। त्यामुळे उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाने केलेलं आहे। जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्हाभरातल्या 51 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले असून या महिनाभराच्या कालावधीमध्ये उष्माघाताचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, परंतु सौम्य लक्षणे असलेल्या 500 रुग्णांवर बाह्य रुग्ण सेवा विभागात उपचार करण्यात आले। राज्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून टँकरने पाणी पुरवठा वाढला असला तरी अनेक वाडे आणि गावांमध्ये पिण्याच्या पाण्यापासून नागरिकांचे हाल होत आहेत। सध्या राज्यातील 7495 गावे आणि वाड्यांमधील 2737 टँकरमधून पाणी पुरवठा केला जातोय। राज्यातील मोठ्या धरणांमध्ये केवळ 28.42% इतका पाणीसाठा आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये 37.44% आणि लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 29.96% पाणीसाठा उपलब्ध आहे। गेल्या 10 दिवसांमध्ये झपाट्याने पाणी पातळीमध्ये घट होत असून अद्याप मान्सूनच्या पावसाला उशीर असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे। 20 एप्रिल रोजी राज्यातील धरणांमध्ये 31% पाणीसाठा होता, तो झपाट्याने कमी होत असून 9 दिवसातच तो 28%वर आलाय। नवी मुंबई पोलिसांनी शहरात अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर धडक कारवाई करत 11 नायजेरियन लोकांना अटक केलेली आहे। या नायजेरियन लोकांकडून 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज हस्तगत केलेले आहेत। एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नवी मुंबईतील कोपरीगाव येथे काही नायजेरियन नागरिक राहत असून ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यावरून पोलिसांनी त्यांच्या घरावर छापा टाकला। यावेळेस पोलिसांना तब्बल 16 कोटी रुपयांचं कोकेन आणि एमडी ड्रग्ज सापडले। उरण तालुक्यातील चिरनेर येथील जंगलात रस्त्याच्या कडेला ब्लँकेटमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळला होता। या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यामध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास करत असताना सदर मृत महिला ही मानखुर्द येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं। मानखुर्द पोलीस ठाण्यात ही महिला बेपत्ता असल्याची तक्रार करण्यात आली होती। पूनम क्षीरसागर असं या 27 वर्षीय महिलेचं वय असून ती घरकाम करत होती। पूनमचे नागपाडा विभागातील निजामुद्दीन शेख या टॅक्सी ड्रायव्हर सोबत मागील 4 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, मात्र निजामुद्दीनचं आधीच लग्न झालं होतं। यावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते आणि याच कारणावरून पूनमची निजामुद्दीनने हत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे। अकोला रेल्वे स्थानकावर चालती ट्रेन पकडणं 2 व्यक्तींच्या चांगलंच अंगलट आलं। रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर एक व्यक्ती चालत्या कामाख्या एक्सप्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत होता। त्याचवेळी त्याचा तोल गेल्याने प्रवासी व्यक्ती प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडू लागला, पण रेल्वे पोलिसांच्या प्रसंगावधानतेमुळे या व्यक्तीचा जीव वाचलाय। तर दुसऱ्या घटनेत एका महिलेचं संतुलन बिघडल्याने तिचाही तोल गेला होता, परंतु तिलाही सुखरूपपणे वाचवण्यात यश आलं। मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या राहूर जवळ एसटी आणि ट्रकला भीषण अपघात झाला। या अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, तर इतर प्रवासी गंभीर आहेत। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। केवळ दैव बलवत्तर म्हणून दुचाकी स्वाराचे प्राण वाचलेत। नाशिकमधील मिरची हॉटेल जवळ झालेल्या अपघाताचा थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली।
विजेच्या खांबाला भरधाव ट्रकची धडक बसली। या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला, मात्र अपघातात दुचाकी स्वार थोडक्यात बचावलाय। ट्रकच्या धडकेत विजेचा खांब खाली कोसळला। हा खांब कोसळत असताना तिथून जाणारा दुचाकी स्वार अगदी थोडक्यात बचावलाय। चांदवडच्या राहुरी घाटामध्ये बस आणि ट्रकचा अपघात झाला। मुंबई आग्रा महामार्गावरील राहुर घाटामध्ये हा अपघात झाला असून अपघातात 5 ते 6 प्रवासी दगावल्याची माहिती आहे। अपघातात काही प्रवासी जखमी असून बसचं टायर फुटून अपघात झाल्याची माहिती मिळालेली आहे। राज्यभरात 17,471 पदांसाठी पोलीस भरती होते। यासाठी राज्यातील 17,76,000 बेरोजगार तरुणांनी अर्ज केले। त्यात अभियांत्रिकी झालेले तरुण आणि तरुणींसह डीएड बीएड झालेले बहुसंख्य उमेदवार पदवीधर असल्याची माहिती समोर येते। आता पोलीस बॅट्समन या पदभरतीमध्ये एका जागेसाठी तब्बल 780 उमेदवार रिंगणात आहेत। तुरुंग शिपाई या पदासाठी 206 तर पोलीस चालक या एका पदासाठी 117 उमेदवार भरतीच्या मैदानात असणार आहेत। एकूणच या पोलीस भरतीमध्ये एका जागेसाठी 102 उमेदवारांची परीक्षा होईल। मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्यांपैकी एका जागेसाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड होणार आहे। जम्मू काश्मीरच्या पूंछमधील मंडी भागातील बेदर गावामध्ये भूस्खलनामुळे अनेकांच्या घरांचे नुकसान झालेले, तसेच बारामुल्ला येथे सोमवारी भूस्खलनामुळे घर कोसळल्याने 2 मुलांसह एका कुटुंबातील 7 जण जखमी झाले। जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलेले आहे।